माजलगाव नगरीतील शिक्षण क्षेत्रामधील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून शिवशंकर गणपतराव भंडारे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। माजलगाव शहरातील श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट असे कार्य करत आहेत। शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांना सामाजिक कार्याची देखील मोठी आवड आहे। आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना चौफेर ज्ञान मिळावे यासाठी ते विविध उपक्रम राबवत असतात। यामुळे ते विद्यार्थीप्रिय आणि पालकप्रिय शिक्षक झालेले आहेत। आईवडिलांच्या सुसंस्कारामुळेच आपण जीवनामध्ये यशस्वी झालो असल्याचे ते सांगतात। त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत। आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही त्यांच्या आईने त्यांना शिकवलेले आहे। आई निरक्षर असतानाही आईला शिक्षणाची आवड होती, म्हणून मला त्यांनी त्याही परिस्थितीमध्ये शिकवले आणि त्यामुळेच आपण शिक्षक होऊ शकलो, असे भंडारे सर आवर्जून सांगतात। त्यांच्या वडिलांचे लवकरच निधन झालेले असल्याने मोठ्या आर्थिक संघर्षातून यशस्वी होत हे विश्व निर्माण केलेले आहे। भंडारे सरांचे आजवर अनेक विद्यार्थी विविध ठिकाणी चमकलेले आहेत, म्हणून या सरांना आजवर वेगवेगळ्या पुरस्काराने अनेक वेळा सन्मानित करण्यात आलेले आहे आणि माजलगाव रोटरी क्लबने देखील नेशन अवॉर्ड देऊन त्यांचा नुकताच मोठा गौरव केलेला आहे। म्हणून या निमित्ताने त्यांच्या या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी शिवशंकर गणपतराव भंडारे, श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव या ठिकाणी सहशिक्षक आहे। 13 जुलै 2004 पासून मी अध्यापनाचं कार्य करतोय। हे काही अध्यापनाचं कार्य करत असताना शिक्षक पेशा स्वीकारताना बालपणापासून माझी इच्छा होती की मी शिक्षक व्हावं। शिक्षक का व्हावं तर लहान मुलावरती जे काही संस्कारक्षम वय आहे त्या वयावरती आपल्याला संस्कार करण्याचं सद्भाग्य आपल्याला लाभणार आहे, म्हणून माझी शिक्षक होण्याची माझी लहानपणापासूनची इच्छा होती आणि ती मला माझ्या आईवडिलांच्या प्रयत्नानं त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे मी आज शिक्षक होऊ शकतो आणि गेल्या 21 वर्षापासून अध्यापनाचं कार्य करत आहे। त्या अध्यापनाचं कार्य करत असताना अध्यापनाबरोबरच काही सामाजिक उपक्रम घेणं आणि राष्ट्रीय कामाला प्राधान्य देणं या सगळ्या उपक्रमामध्ये सहभाग होत असताना विद्यार्थ्यांना दातृत्वाची भावना निर्माण व्हावी, हे संस्कार त्यांच्यामध्ये रुजवले जावे। संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल, ही जी आमच्या गुरुची शिकवण आहे ती शिकवण पुढे संक्रमित व्हावी। आणि धर्म म्हणजे कोणता तर माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाचा एकच धर्म आहे। हा मानवतावादी धर्म सर्वांपर्यंत माणसानं माणसासोबत माणसासारखं राहावं ही जी धारणा आहे, ही जी शिकवण माझ्या गुरुची आहे, हे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला हे कार्य करता आलं। यामध्ये माझ्या आईवडिलांचा फार मोठा वाटा आहे। माझे गुरु मी सर्व ज्यांना मानतोय ते परब्रह्म भगवान दत्त स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज आणि आज ज्यांच्या देहातून हे कार्य करतायत ते परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे माझे सर्व आहेत। धन्यवाद। सुलोचना भंडारे। या ठिकाणी भंडारे सर म्हणजे शिवशंकर भंडारे सर हे तुमचे चिरंजीव नाही का? त्यांना आता पुरस्कार भेटलाय आणि एक आदर्श शिक्षक आहेत ते, तर एक आई म्हणून तुम्ही त्यांना कसं घडवलं नेमकं? म्हणजे कष्ट करूनच घडवलं। ते वडील वारले ना त्यावेळेस मी आपलं काम करूनच काय काम केलं? म्हणजे आता ट्रेनिंगवर केलं, शेतात केलं। मग आता सर सांभाळतात तुम्हाला चांगलं? हो, चांगलं सांभाळतात। त्यांचं आता कौतुक होते, त्यांना पुरस्कार मिळते, काय वाटते नेमकं आई म्हणत? लय आनंद होईल मला। आनंद वाटतो म्हणजे केलेल्या कष्टात चीज झालं का? मग चीज झालं माझं। इस दुनिया में सबसे बड़ा कौन है? इंसान कहता है कि मैं हूँ, मगर मेरे ख्याल से इस दुनिया में सबसे बड़ा वो है जिसने दुनिया बनाई, जो गुरु है। कारण असं म्हणतात की या विश्वामध्ये गुरुपेक्षा कोणीच नाही मोठा।
जो गुरुला वंदन करतो, जो गुरुला नमस्कार करतो आणि गुरुच्या आज्ञेप्रमाणे गुरुच्या इच्छेमध्ये इच्छा मिसळून जो जीवन आनंदाने जगतो, ती खरी व्यक्ती. मग आपल्याकडे तर गुरु परंपरा आहे आणि ही गुरु परंपरा काय सांगते की मी चांगलं वागलोय, आता तूही वाग आणि इतरांनाही सांग. कारण चांगलं वागण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून जगण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. मग यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. शाळेमध्ये गेल्यानंतर जे शिकवतात ते गुरु, कसं आचरण करावं हे सांगणारे गुरु. मी तर म्हणेल की जन्मल्यापासून ते मरेपर्यंत जे जे आम्हाला चांगलं सांगतात ते सगळेच गुरु आहेत. अगदी आज असंच एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा नेशन बिल्डर, राष्ट्राचे शिल्पकार, राष्ट्रशिल्पकार, आदर्श शिक्षक म्हणजेच रोटरी क्लबने नेशन बिल्डर पुरस्कार देऊन सन्मानित केलेले सन्माननीय शिवशंकर भंडारे सर, जे की सिद्धेश्वर विद्यालयामध्ये माजलगाव नगरीतील ते अध्यापनाचं कार्य करतात. या पुरस्काराच्या अनुषंगाने सरांचा अभिप्राय, सरांची शिकवण्याची पद्धत, एकूणच सर काय आहेत हे आपण पाहूया. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. अगदी खूप चर्चा तर आहेच, कारण योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान केला की चर्चा होतेच. नेशन बिल्डरने या पुरस्काराने आपला सन्मान झालेला आहे, तर या पुरस्काराच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया, काय सांगाल? माजलगाव शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून कार्य करतो. परंतु अध्यापनाबरोबरच सामाजिक बांधिलकी, दायित्वाची भावना ही विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजली पाहिजे. जे काही राष्ट्र निर्माणाचं कार्य आहे, जे आदर्श नागरिक घडवायचे आहेत, त्या निमित्तानं सामाजिक उपक्रमाला सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून जे काही उपक्रम मी वर्षभरामध्ये सातत्याने गेल्या काही वर्षापासून घेतोय की गांधी जयंतीच्या निमित्तानं वर्गातील विद्यार्थ्यांना गावातील ग्रामदैवतांच्या ठिकाणी जाऊन मंदिराची परिसर स्वच्छता, स्वच्छ भारत सुंदर भारत हे माननीय पंतप्रधान यांनी सुरू केलेल्या मोहिमेमध्ये आपलं त्यामध्ये योगदान असावं, या दृष्टीने राष्ट्रीय कामाला प्राधान्य देत असताना असे विविध उपक्रम घेतले. फक्त अध्यापन म्हणून किंवा शिक्षण म्हणून हे सगळे परिपूर्ण व्यक्ती होत नाही. शिक्षण म्हणजे ऑलराऊंड डेव्हलपमेंट इज कॉल्ड चाइल्ड. हे काही जे काही आपल्याला शिक्षण द्यायचं तर हे सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा व्हावा, यासाठी जे काही उपक्रम घ्यायचे त्या उपक्रमाची दखल रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटीने घेतली आणि मला नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन माझा सत्य ही शिव है और शिव ही सुंदर है और आप तो यहाँ पे शिवशंकर है. मला असं वाटतं की नावाप्रमाणे जगलं पाहिजे माणसाने, नाही का? अगदी आपलं ज्ञान हे सर्वसामान्यापर्यंत गेलं पाहिजे. सर्वसामान्य घरातली मुलं शिकली पाहिजेत, त्यांना दिशा भेटली पाहिजे. यासाठी आपण मागच्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट कार्य करतायत. कारण काही लोक असे असतात की ऑर्डरची वाट बघायला असतात आणि काही लोकांच्या आत्मा ऑर्डर येते की तुला हे करायचंय. मला असं वाटतं की जी माणसं गुरुभोवती असतात, गुरुला मानणारी असतात, गुरु समोर नतमस्तक होणारी असतात, तीच माणसं स्वतः गुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगलं शिकू शकतात. सर, मुळामध्ये तुमचं कुटुंब एक आदर्शवादी आहे. चांगले संस्कार तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला दिले आणि म्हणून तुम्ही चांगले संस्कार तुमच्या विद्यार्थ्यांना देत आहात. एक विचारच वाटतं की कुठलाही पुरस्कार लहान नसतो, मोठा नसतो, पुरस्कारात पुरस्कार असतो. तर हा पुरस्कार जो आहे नेशन बिल्डर अवॉर्ड, हा आपण कोणाला समर्पित करू इच्छितो? माझ्या जीवनाच्या जो पाया परिपक्व करणार आहे, मला जन्माला फक्त आई वडिलांनी, परंतु मला ज्यांनी दृष्टी दिली ते माझे आध्यात्मिक गुरु श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणीतचे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे माझे सर्वेसर्व आहेत. या कलियुगाचे चालक मालक ब्रह्मांड नायक ज्यांना मी मानतोय असे माझे सद्गुरू परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. यांच्या चरणी हे आजपर्यंत मिळालेले पुरस्कार जे आहेत
हे सर्व माझं कर्तव्य आणि जे केलेलं कार्यकर्तृत्व हे मी त्यांच्या चरणी समर्पित करतोय. अशक्य करतील अशक्य स्वामी. अशक्य शक्य करतील स्वामी. कारण ज्या ज्या वेळेला अंधार असतो त्यावेळेला उजेडाच्या मग वाट बघतो. ज्या ज्या वेळेला खचून जातो त्यावेळेला एक नवीन आपल्याला भरारी घ्यायची असते आणि ही भरारी घेण्याची ताकद गुरुकडनं मिळते. कारण तुम्हाला आता सांगायची गरज नाही, तुम्ही तर अगदी पहिल्यापासूनच त्या सेवेत आहात. सर, ज्या वेळेला आपण गुरुच्या आज्ञेने काम करतो तेव्हा चांगलं काम करतो. कारण गुरुची शिकवण असते की तुझ्या कर्मामध्ये सगळं लपलेलं आहे, कर्म तरी व्हायचं नाही. तर आजवर जे आपण कर्म केलेलं आहे अध्यापनाचं ते किती वर्षाचं आहे, कशा प्रकारची आपली भूमिका राहिलेली आहे ते सांगा सर. माझी प्रथम नियुक्ती भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री केशवराज माध्यमिक विद्यालय लातूर येथे 2004 साली झाली. आणि 2004 पासून गेल्या 21 वर्षापासून मी आजपर्यंत अध्यापनाचं कार्य करत आहे. 2006 पासून माझं शहरातील श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये बदली होऊन त्या ठिकाणी आलो. हे अध्यापन करत असताना मराठी असेल, विज्ञान असेल, विज्ञानातून विद्यार्थी सृजनशीलतेचा विकास व्हावा, नवनिर्मितीचा त्यांना गोडी लागावी, वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा. जे काही मराठी भाषाविषयी शिकवताना मराठी भाषेचे जे उद्दिष्ट आहे श्रवण, भाषण, वाचन, लेखन हे त्यांनी आत्मसात करून भावी काळातील जे साहित्यिक त्यातून निर्माण व्हावे, त्यांना लिहितं करण्यासाठी स्वयंरचित कविता, स्वयंरचित काही विनोद असतील, चुटकुली असतील, हे त्यांच्याकडून लिहून आमच्या सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये प्रतिवर्षी स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं ज्ञानज्योत नावाचा मराठी विषयाचा अंक काढला जातो, जो विद्यार्थ्यांचा हस्तलिखित असतं, स्वलिखित स्वरचित साहित्य त्यामध्ये अंतर्भूत केलेलं असतं. यातून बरेचसे विद्यार्थी लिहित्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जे ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशांसाठी काही वेगळं काही करता येईल का यासाठी प्रयत्न केले. कुठंतरी समजा समाजामध्ये असा एक घटक आहे की ज्या परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत की जे आर्थिक विवंचनेमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांचे आई वडील त्यांना शिक्षण देतात, अशांसाठी काही शैक्षणिक साहित्य वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं असं काही करता येईल का. यापूर्वी अशा 2-3 अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य त्यांना गणवेश देऊन किंवा जे शाळेपासून शिक्षणापासून वंचित आहेत की त्यांना त्यापासून शिक्षणाकडे गोडी निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. खरा तोची एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. कारण मला माझ्यापर्यंत हे ज्ञान आलेलं आहे तर इतरांपर्यंत गेलं पाहिजे, ही माझी भूमिका पाहिजे. आणि मला असं वाटतं या भूमिकेमध्ये आपण पहिल्यापासून आहात. कारण काय असतं की माझं भरलं की मग दुसऱ्याचं काही हो अशाचा जग राहणी करतं, पण तुम्ही पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांमध्ये मिसळलाच. एक विचार असं वाटतं सर की हल्ली सगळेच म्हणतात की विद्यार्थी बदललेले आहेत, समाज व्यवस्था बदललेली आहे. खरंच विद्यार्थी बदललेले आहेत का तो फक्त आभास आहे? विद्यार्थी बदललेले नाही, एकंदरीत सामाजिक परिस्थिती बदललेली आहे. हल्लीच्या काळामध्ये आणि गेल्या 15 वर्षापूर्वीचा जो काळ होता त्यावेळेची विद्यार्थी दशा, जे की आपण ज्या कालावधीमध्ये विद्यार्थी अवस्थेत होतो त्यावेळेची जी अवस्था होती आणि पालकांचा जो दृष्टिकोन होता त्यामध्ये भौतिक सुखसुविधा प्राप्त झाल्या, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी आत्मसात करायला पाहिजे ती मानसिकता आज विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी परिस्थिती बदलली, विद्यार्थी तोच आहे, विचारसरणी तोच आहे. सर, विचारायचं होतं की बऱ्याच वेळेला हल्ली शिक्षकांची एक ओरड असते की आम्हाला पाहिजे तसा विद्यार्थी नाही, तो रिस्पेक्ट देत नाही का. दुसरीकडे पाहिलं तर तो प्रचंड हुशारही दिसतो. मला मार्काची प्रचंड मोठी स्पर्धा आहे, 100 मार्क घेणारे अनेक विद्यार्थी आहेत. मग नेमकं झालं काय नेमकं? विद्यार्थी हा गुणाधिष्ठित अभ्यासक्रम आत्मसात करतोय. जो अभ्यास करतोय तो फक्त गुणवान होण्यासाठी, फक्त मार्काकडे पाहिलं जातं, परंतु तो सर्व गुण संपन्न जे व्हायला पाहिजे, जे सर्व गुण आत्मसात व्हायला पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. एक शिक्षक म्हणून जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवतात तेव्हा त्याचे परीक्षेतले गुण वाढावेत यासाठी तुमचे प्रयत्न असतात का स्वभावातले गुण वाढावेत म्हणून प्रयत्न असतात?
हे सर्वांगीण विकास साधला जावा असे उपक्रम अध्यापनाबरोबर इतर उपक्रम सुद्धा अभ्यासेतर उपक्रम असतात की ते उपक्रम घेतले जातात की ज्या वेळी जसं की काही वर्षापूर्वी उत्तराखंडामध्ये महाप्रलय आला, त्या ठिकाणी समाजाला मदतीची आवश्यकता होती. त्यावेळेस गावामधून विद्यार्थ्यांची मदत फेरी काढून किंवा स्वतः 1-1 रुपया जमा केलेल्या विद्यार्थ्यांनी दातृत्वाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी की आपणही समाजाचं काही देणं आहोत. फक्त विज्ञान म्हणजे गुणाधिष्ठित फक्त अध्यापन करणं याबरोबर इतरही उपक्रम घेतले मी जातात. तुमच्याकडे फक्त पुरस्कार भेटले म्हणून पाहत नाही, तर पुरस्काराच्या पलीकडे एक चांगली व्यक्ती आपण आहात. सर, विचारावं वाटतं की बऱ्याच वेळेला विज्ञान, गणित, इंग्रजी हे विषय आपण शिकवतो. शिक्षकांना वाटतं आम्ही चांगले शिकवतोय, परंतु एवढं असताना सुद्धा मग विद्यार्थ्यांना बाहेरची ट्युशन लावण्याची गरज काय पडते की जे आपण बघतो की प्रायव्हेट ट्युशनचे एक स्टोम वाढले खरं तर, नाही का. म्हणजे हा जो कल आहे, पूर्वी कसं होतं की अभ्यासामध्ये कच्चा आहे तर ट्युशन, हुशार विद्यार्थ्यांना गरज नाही. म्हणजे इंग्रजी अवघड आहे बुवा, गणित अवघड आहे बुवा, तर ट्युशन लावूया, थोडा सुधारेल तो. आता बघतो की प्रत्येक विद्यार्थी ट्युशनकडे, म्हणजे याला शाळेतील गुरुजींचा अपयश आहे की काय काय वाटतं? याच्यामध्ये पालकांचा जो दृष्टिकोन आहे ते फार वेगळा आहे. त्याचं कारण असे की शिक्षणा म्हणजे शाळेबरोबर विद्यार्थ्यांना क्लास लावले पाहिजे ही जी मानसिकता निर्माण झालेली आहे. हल्लीच्या माझ्याच जीवनाचं जर उदाहरण घेतलं तर मला 10वी पर्यंत एकदा ट्युशन लावायची गरज पडली नाही, लावली नाही आणि ती परिस्थिती नव्हती. परंतु त्या परिस्थिती का निर्माण झाली तर प्रत्येक घरामध्ये एक मुलगा एक मुलगी, या पद्धतीने काय झालेलं की शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो गुणाधिष्ठित व्हावा, त्याला मार्क चांगले पडावेत या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना शाळेवर तर विश्वास आहेच आहे, शाळेने शिकवलेल्या शिक्षकावरती, परंतु त्याची आणखी तयारी व्हावी. म्हणजे त्याला पालकाची मनस्थिती अशी झालेली आहे की त्याला ट्युशन लावली म्हणजे आणखी थोडे मार्क पडतील. एक कारण असं होत असतं की शिक्षक विद्यार्थ्यांना वेळ द्यायचे, शाळा सुटल्यानंतर देखील त्यांचा जीव तिथं रमायचा आणि त्या कारणामुळे तो विद्यार्थी शिक्षकाच्या शाळेच्या अवतीभोवती सतत राहायचा. तो गरीब होता, पण त्याला खाजगी काहीतरी पैसे करून ट्युशन लावायची गरज पडली नाही. हल्ली बघतो आपण की काय झालंय की मी माझा तास टोल पडला की मी बाहेर आहे, त्याच्यानंतर त्या वर्गामध्ये नेमकं काय चाललं आहे याचा जर कानानुसार घेतला तर मला असं वाटतं की बरंचसं वातावरण बदलू शकेल, नाही का, असं मला वाटतं. आणि कदाचित तुम्ही ते करतायत, कधी कधी आपल्याला रिस्पॉन्स मिळत नाही, सोडून द्या, पण आपल्यासारखे जे काही गुणवान शिक्षक आहेत ते कामानुसार घेतात की माझं काय राहिलंय का, आज काही द्यायचं राहिलंय का, काही नवीन आपल्याला घेता येईल का. आणि म्हणून रविवारी सुद्धा मग शाळा भरते. ज्या दिवशी हे सुरू होईल वातावरण त्यावेळेला निश्चितच हे जे काही प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे ते सुद्धा कमी होईल. असो सर, अनेक विद्यार्थ्यांना घडवलं आहे, घडवत आहात, प्रामाणिकपणे आपले प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांना तर मी सॅल्यूट करतो. परंतु आम्हाला ऐकायचे आमचे गुरुजी घडले कसे, तुम्ही कसे घडलात ते सांगा. माझी बालपणापासून शिक्षक होण्याची इच्छा होती, प्रबळ इच्छा. आणि 12वी झाल्यानंतर गुणवत्तेनुसार 2001 साली डीएडला नंबर लागला. काय कारण ठरलं की आमच्या गुरुजींना गुरुजी व्हायचं होतं? म्हणजे काय असं कारण ठरलं की तुम्हाला शिक्षकच व्हावं वाटलं? असं काही घडलं असेल ना? कारण शिक्षक या पेशाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की जिवंत याच्यावरती आपल्याला संस्कार करायला मिळतात. इतर क्षेत्रामध्ये मात्र निर्जीव वस्तूवरती प्रक्रिया करावी लागते. म्हणजे वैद्यकीय क्षेत्र सोडता, परंतु लहान मुलावरती जे संस्कारक्षम वय आहे अशा लहान मुलावरती संस्कार करण्याचे सद्भाग्य या शिक्षकालाच लागू शकतं. शब्दात सांगतो मी, कारण घडवण्यामध्ये जी मजा आहे ती कशातच नाही का. एका जीवाने दुसऱ्या जीवाला जीव लावावा आणि तो जीव सुद्धा या ठिकाणी चांगला व्हावा यासाठी दुसरा जीव सतत प्रयत्न करतो. मला असं वाटतं की जीवाची भाषा जीवाला कळते आणि मग जीवाने जीवापलीकडे जपलं पाहिजे आणि ते जपण्याचं काम तुम्ही केलं. तुम्हाला लहानपणी ज्या गुरुजींनी शिकवलं त्यांच्याकडे पाहून वाटलं असेल की मला असं व्हायचंय. असे कोणते गुरुजी होते की ज्यांच्याकडे पाहून तुम्हाला वाटतं की आपण आदर्श शिक्षक किंवा शिक्षक व्हावं? पहिलीपासून असंख्य शिक्षकांनी शिकवलं, तसं प्रत्येकच नावामध्ये करणं क्रमप्राप्त आहे, परंतु सगळ्यांना शक्य होत नाही.
परंतु त्यापैकी सर्वात माझ्या मनावरती ज्यांचा ठसा उमटला ते म्हणजे आहेत गेवराईचे महेश राजुरकर सर. ते सध्या परळी तालुक्यामध्ये पोहनेर येथील जिल्हा परिषद शाळेला मुख्याध्यापक आहेत. आणि माझं शिक्षण हे 8वीपर्यंतचं 7वीपर्यंतचं जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. 8वी 9वी 10वी न्यू हायस्कूलला. आणि त्यांचा प्रभाव एवढा होता की अत्यंत कठोर शिस्तीचे भोगते, शिस्तप्रिय. आणि त्यांना आजही पाहिलं तर त्यांच्याकडे डोळ्यावर करून पाहण्याची माझी आजही हिंमत होती. म्हणजे त्या सरांकडे पाहून तुम्हाला वाटलं की अरे आपण चांगलं बनलं पाहिजे नाही का? गुरु जसा लाभतो ना तसा शिष्य बनतो खरं तर, नाही का? सर, तुमच्या जडणघडणीमध्ये तुमची आई वडील की ज्याने तुम्हाला एवढं सुंदर घडवलं ते सांगा सर. म्हणजे रोल ऑफ मदर अँड रोल ऑफ फादर दोघांचंही, आईचं आणि वडिलांचं हे एवढं अनन्यसाधारण महत्व माझ्या जडणघडणीमध्ये आहे की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आईने काबाड कष्ट करून माझं पितृछत्र हे लहानपणीच हरवलं. आणि त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या आईवरती पडली. आणि आईने अक्षरशः काबाड कष्ट केले. आई निरक्षर माझी, परंतु आईचं एकच स्वप्न होतं की हे संकट जरी आलं त्याचं शिक्षण थांबवायचं नाही. अगदी सांगताना दुसऱ्याच्या शेतामध्ये कामं करून दुसऱ्याच्या घरी भांडी घासून आईने मला शिक्षण दिलं. आणि आज जे काही मला दिवस दिसत आहेत ते माझ्या आईच्या कष्टामुळेच. एक काळ असा होता की माय माऊली दुसऱ्याच्या रानात राबायची, अनेक कामं केली, भांडी घासली नाही का, परंतु कधी हार मानली नाही. ज्या ज्या वेळेला ही लढणारी आई माय आठवते, आज तो काळ आठवतो. काय वाटतंय, कसे ते दिवस होते? ते दिवस प्रतिकूल होते, परंतु त्यामागचा जो आनंद होता तो फार वेगळा होता. त्या काळातल्या काय आम्हाला आठवणी सांगा की जगण्याचा जो संघर्ष होता तो सांगा. प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा जिद्द अशी असायची की नाही, आपल्याला शिक्षण घ्यायचंय. आमच्या शाळेमध्ये शाळा सुटल्यानंतर एक्स्ट्रा तास व्हायचे 10वीला असताना. आणि शाळा सुटल्यानंतर साधारणतः 4:30 वाजता शाळा सुटायची. 6 वाजेपर्यंत एक्स्ट्रा तास चालायचे. रात्री पण 8 ते 10 नाईट क्लास चालायचे. मी मगाचा उल्लेख केला होता की गुरुजींनी एवढं झुरलं पाहिजे, एवढं दिलं पाहिजे, तर मग ट्युशनची गरज पडणार नाही. हा मुद्दा आहे का? आणि हे करत असताना सगळं शैक्षणिक साहित्य किंवा भौतिक सुख सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. आज एक दिवस आठवले तर शाळेत तुमच्या एक्स्ट्रा तास चालायचे. साधारण किती वाजेपर्यंत? 4:30 वाजता शाळा सुटायची. त्यामध्ये 10 ते 4:30 शाळा असायची. आणि 4:30 वाजता शाळा सुटल्यानंतर 4:30 ते 6 हा एक्स्ट्रा तास चालायची. त्यानंतर परत नाईट क्लास रात्री 8 ते 10. म्हणजे एवढं ते लोक कष्ट घ्यायचे शिक्षक होते. बहुत बढिया. सर, विचार असं वाटतं की जशी आई कष्ट करायची तसं तुम्ही कधी कष्ट केले का? म्हणजे अगदी कमवा आणि शिका असं? हो, कारण माझ्या वडिलांचा व्यवसाय होता टेलर काम. आणि गेवराईला टेलरचं दुकान होतं. वडील 2003 साली हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली मृत्यू झाला. आणि साधारणतः माझी 9वी झाल्यापासूनच मी वडिलांच्या कामामध्ये मदत करत होतो. आणि आजही त्यांच्या संस्कारामुळे किंवा त्यांनी शिकवलेल्या गोष्टीमुळे आजही मला शर्ट पॅन्ट वगैरे शिवता येतात. फक्त कटिंग जमली नाही. आणि नंतर 12वी झाल्यानंतर D.Ed.ला नंबर लागला. त्यामुळे वडिलांनी माझ्याकडे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नको तू हे करत बसू, तू शिक्षणाकडे लक्ष दे. यामुळं आम्ही आई वडिलांना मदत करू शकतो. त्या कालावधीमध्ये म्हणजे वडिलांना अगदी इस्त्री करण्यापासून तर कपडे शिवण्यापर्यंत सगळी मदत केली. कोणीच जन्माला जात नाही, कारण जो आलाय तो चाललाय. नथिंग इज परमनंट हिअर, नाही का? एक विचार असं वाटतं की आज ज्या वेळेला वडील आठवतात नाही, तर त्या वेळेला वडिलाबद्दल नेमका काय भाव असतो सर? कारण असं म्हणतात की बाप फक्त हृदयाने निघून जातो, शरीराने निघून जातो, पण हृदयाने आपल्या अवतीभोवती असतो. तर वडिलांना काय म्हणायचं आपण? वडिलांना बापू म्हणायचं. आज बापू ज्या वेळेला वाटते कुठेतरी भास की बापू आहेत, तर काय वाटतं नेमकं? म्हणजे काय कशा प्रकारे मिशन करतात? कारण त्यांचं माझ्यावरती अफाट प्रेम होतं. कारण 3 बहिणीमध्ये मी एकुलता एक होतो. आणि प्रामाणिकपणे मान्य करतो, 3 बहिणीपेक्षा शिक्षणासाठी त्यांनी मला विशेष प्राधान्य दिले. अगदी मला कोणतीच गोष्ट कमी पडत होती नाही.
अगदी मी जी गोष्ट मागल त्यावेळेस ते कुठल्या परिस्थितीमध्ये त्यावेळेला मी मागितलेली वस्तू मला उपलब्ध करून द्यायची. असं मग आणि आज त्यांचं नाव काढल्यानंतर किंवा त्याची प्रतिमा जर पाहिली तर स्वामी ज्यांच्यावर तुमची निष्ठा आहे, स्वामी सांगतात की मैं गया नहीं मैं जिंदा, माझ्यावर विश्वास ठेव, बरोबर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो. बापू आहेत अवतीभोवती तुमच्या, सतत तुम्हाला आशीर्वाद दिलेले असतात, सतत काहीतरी सांगायला असतात आणि लेकराचा ज्या ज्या वेळेला गौरव होतो त्यावेळेला बापू निश्चित होतो नाही का. एक काल्पनिक प्रश्न विचारतो, क्षणभरासाठी जर बापू आज समोर उभारले तर बापूंना काय सांगाल आज? की आज जे काही घडलं मी सगळं तुम्ही केलेल्या प्रयत्नामुळे, तुम्ही दिलेल्या संस्कारामुळे मी आज घडलो. आज जे काही दिसतंय तुम्हाला हे सगळं वैभव तुमचं आहे. बऱ्याच वेळेला माणसामध्ये मीपणा असतो, परंतु मी तुमच्याबद्दल जे ऐकले की तुमच्यात मीपणा नाही, आपण आपलं ही तुमची आपुलकी आहे ती खरं तर हल्ली पाहायला मिळत नाही. कारण बरेचशी माणसं माझं माझं म्हणतच निघून जातात नाही का. सर काय वाटतं नाही की आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं काय आहे? कारण कुणाला वाटतं पैसा मोठा आहे, कुणाला वाटतं काही अमुक मोठा आहे, तुमच्या दृष्टीने सगळ्यात मोठं काय आहे? सगळ्यात मोठं आहे ते म्हणजे मानसिक समाधान. मानसिक समाधान मला अध्यात्मातूनच मिळालेलं आहे आणि ते फक्त स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या सेवेतूनच मिळालेले आहे. सर निश्चितपणे ज्या काही गोष्टी आपल्याला मिळतात कारण हा सगळा मनाचा खेळ करतो आहे की नाही. हा खेळ जो मांडलाय ना हा असतो 40 वर्षाचा, 60 वर्षाचा, कोणाचा 50 वर्षाचा, कोणाचा 70 वर्षाचा. पण एक दिवस हा डाव मोडणार असतो, पण तो डाव मोडण्याआधी चांगला खेळता आला पाहिजे. तुम्ही स्वामीच्या कृपेने हा डाव चांगला खेळत आहात, डाव रंगल्या खेळत राहता. सर ज्या वेळेला पुरस्कार मिळतो त्यावेळेला निश्चितपणे जबाबदारी वाढते, कारण तुमचे हे जे पुरस्कार आहेत ते अगदी कॅमेऱ्यासमोर लोकांना दिसत आहेत. तर काय सांगाल नेमकं की भविष्यामध्ये आणखी काय प्लॅनिंग असेल? कारण आदर्श गुरुजींकडनं आदर्शवादाचीच अपेक्षा असते. जे काही माझ्या हातून जाणारे विद्यार्थी आहेत की समाजामध्ये त्यांनी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करावं आणि त्यांनी शाळेचा आई वडिलांचा विसर पडू देऊ नये, अशी पिढी निर्माण व्हावी आणि त्यांनी त्या पद्धतीने कार्य करावं. राष्ट्र उभारणीचं काम त्यांनी करावं. सत्य ही शिव है, शिव ही सत्य है और शिवशंकर ही आदर्श है. मी म्हणेल की आदर्श म्हणजे नेमकं काय असतो की हा आदर्श असा असतो की तुमचं चालणं, बोलणं आणि वागणं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. कारण आपण काय बोलतो, काय करतो याच्यामध्ये कुठंतरी तारतम्य असलं पाहिजे. मेरे ख्याल से करनी और कथनी में फर्क नहीं होना चाहिए. बहुत से लोग होते हैं कि जिनके करनी और कथनी में बहुत फर्क होता है, बोलते कुछ है और करते कुछ है. मगर हमारे ये जो टीचर है ना, इनकी कथनी और करनी दोनों एक है, इसलिए नेक है, इसलिए यहाँ रोटरी क्लब ने इनका सम्मान किया है. मला असं वाटतं की त्याच लोकांचा सन्मान व्हावा, त्याच लोकांचं आम्ही गुणगान गावं की जी माणसं त्याच पात्र आहेत. गुरुला वंदन करून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात, विद्यार्थ्यांना ते गुरु वाटतात, गुरुच आहेत ते, आणि आपले विद्यार्थी घडले पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करतात. आणि म्हणून अशा या गुणी गुरुजींचा रोटरी क्लब ऑफ माजलगावने जो सन्मान केलेला आहे नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन, निश्चितपणे हा योग्य सन्मान आहे. सर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी आदर्श शिक्षक सन्माननीय भंडारे सर यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.